नमस्कार। खरं तर आपला जो कॅप राउंड 1चा ऑप्शन फॉर्म फिलिंग प्रोसेस आहे ती काल समाप्त झाली। मग कॅप राउंड 1चा ऑप्शन फॉर्म फिलिंग केल्यानंतर पुढची जी नेक्स्ट काय स्टेप आहे, नंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म सबमिट केल्यानंतर आता तुम्हाला पुढे काय करायचं आहे त्याबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। दुसरं, PICT कॉलेजचे इन्स्टिट्यूट लेवलचे जे फॉर्म्स आहेत ते रिलीज झाले आहेत। मग आजच्या व्हिडिओमध्ये मी या दोन गोष्टी कव्हर करणार आहेत की नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे, मग तुमचं फ्रीज काय असतं, बेटरमेंट काय असतं, कॉलेज कधी अलॉट होणार आहे, कॉलेज अलॉट झालं तर ते ॲक्सेप्ट करायचं आहे की फ्रीज करून त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे। त्यासोबत PICT कॉलेजमध्ये जे इन्स्टिट्यूट लेवल सीट्स स्टार्ट झालेत त्या सीट्सचा अर्थ काय, कुणी अप्लाय करायचं, इन्स्टिट्यूट लेवल सीट्समध्ये खरंच कमी पर्सेंटाईलमध्ये चांगलं कॉलेज म्हणजे PICT मध्ये ॲडमिशन मिळू शकतं का, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा, चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। आता सगळ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचं जे टेन्शन होतं की ऑप्शन फॉर्म फिलिंग जो आहे ते आता कंप्लीट झाले आहे। आय होप सगळ्या विद्यार्थ्यांनी मनासारखी व्यवस्थित ऑप्शन फॉर्म फिल केला असेल। आता प्रश्न राहतो की आता आपलं जो ऑप्शन फॉर्म सबमिट झालेला आहे त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे, तर आपलं जे कॉलेज अलॉटमेंट आहे ते 14 ऑगस्टला डिक्लेअर होणार आहे। म्हणजेच काय, जो ऑप्शन फॉर्म किंवा जी कॉलेज लिस्ट तुम्ही फिलअप केली आहे त्याच्यामधून तुमच्या पर्सेंटेजनुसार एक बेस्ट कॉलेज तुम्हाला CET सेलकडून अलॉट होणार आहे जर ते तुमच्या कट ऑफला मॅच झालं तर। मग आता दोन गोष्टी होऊ शकतात, ज्यावेळी 14 तारखेला म्हणजे 14 ऑगस्टला कॅपची अलॉटमेंट डिक्लेअर होईल त्यावेळी दोन पॉसिबिलिटीज आहेत, एक तर तुम्हाला कॉलेज अलॉट होऊ शकतं किंवा दुसरं आहे कॉलेज तुम्हाला एकही अलॉट होणार नाही। जर फॉर्म वगैरे व्यवस्थित भरला असेल, कट ऑफ नुसार व्यवस्थित कॉलेज अरेंज केली असतील आणि आपल्या पर्सेंटाईलनुसार व्यवस्थित कॉलेज लिस्ट अपलोड केली असेल तर डेफिनेटली सगळ्यांना एक तर कॉलेज अलॉट होणार आहे आणि ही काळजी नका, सगळ्या विद्यार्थ्यांना चांगलंच कॉलेज मिळणार आहे। ओके, सो टेन्शन घेऊन तुम्ही आतापासूनच कोणतं कॉलेज मिळतं या काळजीत राहण्यापेक्षा फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे कोडिंग वगैरे असेल ना ही जर्नी स्टार्ट करा। चांगले बेस्ट सोर्सेस तुम्हाला यूट्यूबवरती मिळत आहेत, चांगल्या गोष्टी एक्सप्लोर करायला शिका, कारण का तुम्ही फक्त आता रिकामा वेळ आहे त्याचा सदुपयोग होणं खूप गरजेचं आहे। तर विषयाकडे येतो की ज्यावेळी आपल्याला आपलं कॉलेज आता अलॉटमेंट होणार आहे ती 14 ऑगस्टला डिक्लेअर झाली, त्याच्यानंतर तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ते तुम्हाला दिसतं। लॉग इनमध्ये तुमचं सीट जे अलॉटमेंट स्टेटस आहे तो तुम्हाला चेक करायचा आहे। मग त्याच्यावेळी तुम्हाला सीट कुठली अलॉट झाली आहे, कॉलेजचं नाव, कॉलेज कोणत्या कॅटेगरीमधून अलॉट झालं आहे म्हणजे होम युनिव्हर्सिटीमधून, अदर दॅन युनिव्हर्सिटी, MHT CETच्या स्कोरवरती की JEEच्या स्कोरवरती, या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन झालेल्या असतात। आता कॉलेज ज्यावेळी अलॉट होतं आपल्याला त्याच्यानंतर आपल्याकडे दोन एकतर ऑप्शन्स असतात, एक असतो फ्रीज आणि दुसरा असतो बेटरमेंट। आता फ्रीज म्हणजे काय, मी याच्यावरती डिटेल व्हिडिओ त्यावेळी सुद्धा बनवेल, परंतु थोडक्यात आता सांगतो, जर तुम्हाला जे कॉलेज मिळालंय त्याच्यामध्ये वाटते की मला याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, मला जे नेक्स्ट जे कॅप राउंड्स आहेत त्याच्यामध्ये पार्टिसिपेटच करायचं नाही, तर आपण काय करू शकतो, फ्रीज ऑप्शन चूज करू शकतो। फ्रीज ऑप्शन चूज केल्यानंतर 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फीज असते, ती तुम्हाला ऑनलाईन घरूनच पे करायची असते। ती फी पे केल्यानंतर तुम्हाला एक सीट ॲक्सेप्टन्स लेटर येतं, ते डाउनलोड करायचं आणि 3 दिवसांचा जो रिपोर्टिंग पिरियड दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं। हे कधी असतं तर फ्रीज ऑप्शन चूज केला तर। आता कॉलेजचा रिपोर्टिंग टाईमचा जो वेळ दिलेला आहे तो त्यांनी मेन्शन केलेला आहे की त्यांनी 16 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला जाऊन त्या कॉलेजमध्ये रिपोर्ट करावं लागतं। हा ऑप्शन असतो फ्रीज चूज केलं तर। आता मोस्ट ऑफ द विद्यार्थी काय करतात, फ्रीज चूज करतात ते बेटरमेंट करतात, म्हणजेच आपल्याकडे 3 कॅप राउंड आहेत, आपल्याकडे होप्स असतात की भलेही कॅप राउंड 2 किंवा कॅप राउंड 3 मध्ये कट ऑफ कमी होऊ शकतो। सो आपण काय करायचं तर मोस्ट ऑफ द विद्यार्थी बेटरमेंट चूज करतात। बेटरमेंट चूज केल्यानंतर सुद्धा सेम तुम्हाला ऑप्शन येतो, तो असतो 1000 रुपये पे करायचे। आता 1000 रुपये पे यासाठी करावे लागतात की ज्यावेळी आपण बेटरमेंट करतो त्यावेळी आपली जी सीट आहे कॅप 1 मध्ये मिळाली ती सीट आपल्यासोबत राहावी, म्हणजेच भलेही नेक्स्ट अपकमिंग जे राउंड्स आहेत म्हणजे कॅप राउंड 2 असेल किंवा कॅप राउंड 3 असेल याच्यामध्ये आपल्याला काहीच अलॉट नाही झालं तर ॲटलिस्ट जी सीट आपल्याला कॅप राउंड 1 मध्ये मिळाली आहे ती आपल्याकडे असावी, याच्यासाठी 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फीज असते, ती तुम्हाला घरून ऑनलाईनच पे करायची असते, कॉलेजमध्ये रिपोर्ट करायची काहीही गरज नाही आहे। तो बेटरमेंट ऑप्शन चूज करायचा, 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फीज पे करायची आणि कॉलेज अलॉटमेंट लेटर आहे ते डाउनलोड करून आपण ठेवायचं। हा असतो बेटरमेंटचा ऑप्शन। बेटरमेंट ऑप्शन जर तुम्ही चूज केला तर तुम्ही कॅप राउंड 2 आणि कॅप राउंड 3 ला, कॅप राउंड नेक्स्ट जो कॅप राउंड आहे कॅप राउंड 2 ला त्याला तुम्ही इलिजिबल आहात। समजा तुम्ही याच्यापैकी काहीच ॲक्शन नाही केलीत,
फ्रीज पण काही नाही केलं, बेटरमेंट पण नाही केलं, तरी सुद्धा तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. मात्र एक आहे, जी सीट तुम्हाला मिळाली आहे ती तुमच्यासोबत नसणार आहे. हे जर तुम्ही काहीच ऑप्शन चूज नाही केलं तर त्यांच्यासाठी असते. आय होप फ्रीज, बेटरमेंट या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. येणाऱ्या वेळेत मी त्या डिटेलमध्ये अजून एका व्हिडिओमध्ये क्लिअर करेल. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी फ्रीज ऑप्शन चूज केलं असेल, त्यांनी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असेल आणि ज्यांनी बेटरमेंट करून ते नेक्स्ट कॅप राऊंडसाठी इलिजिबल होतात, त्या विद्यार्थ्यांना परत एकदा सेम आता जी प्रोसेस केली होती कॅप राऊंड 1 साठी जसा फॉर्म भरला होता सेम तसा ऑप्शन फॉर्म तुम्हाला कॅप राऊंड 2 साठी भरावा लागतो. सेम त्यानंतर सुद्धा तुम्हाला एक कॉलेज अलॉट होईल. सेम ऑप्शन्स असतात, फ्रीज आणि बेटरमेंट. जर फ्रीज केलं तर कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं, बेटरमेंट केलं तर कॅप राऊंड 3 ला इलिजिबल असतात. आता ज्यावेळी कॅप राऊंड 2 ला तुम्ही कॉलेज लिस्ट अपलोड करता, याच्यावेळी काळजी घ्या की आपण जी कॉलेजेस ऍड करणार आहोत ती कॅप राऊंड 1 ला जे कॉलेज मिळाले त्याच्यापेक्षा चांगलीच असावीत आणि जे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे ते कॉलेजपेक्षा नक्की चांगले असतात. आणि जी कॉलेज आपण ऍड करणार आहोत कॅप राऊंड 2 मध्ये ती कॉलेजेस तुम्हाला मिळाली तर तिथे ऍडमिशन तुम्हाला घ्यायचंच आहे किंवा ती चांगली असावीत, ही तुम्हाला काळजी घ्यायचं. तर कॅप राऊंड 2 ला काही रूल्स वगैरे असतात, ते मी एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आताच एक्सप्लेन केले, ते अजून कन्फ्युजिंग होऊन जाईल. आय होप तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ती मी जेवढं शक्य असेल तेवढं सिंपल वर्ड्समध्ये सांगायचा प्रयत्न केलाय. हे होतं कॅप राऊंड 1 च्या अलॉटमेंट नंतरची प्रोसेस. अलॉटमेंट आपलं 14 तारखेला येणार आहे आणि काळजी करू नका, सगळ्या विद्यार्थ्यांना चांगलं आणि मनासारखं कॉलेज मिळणारच आहे. कट ऑफ वाढणार आहे, त्यानंतर CSITची डिमांड वाढणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही इग्नोर करा. ओके, फक्त आपला जो फोकस आहे तो रिसर्चवरती ठेवा. आपलं जे कॉलेज मिळतं त्याच्याबद्दल रिसर्च करायला स्टार्ट करा, कारण का स्वतःहून गोष्टी एक्सप्लोर केल्या तर अजून तुम्हाला त्या सोयीस्कर होतील. हा होता माझा पहिला मुद्दा. आता दुसरा पॉईंट कव्हर करणार आहे. PICT कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आहेत, त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत ते स्टार्ट झाले. मी काय केले, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PICT कॉलेजच्या इन्स्टिट्यूट लेवल फॉर्म जे गुगल फॉर्म आहे त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केले. आता इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आणि स्पॉट राऊंडमध्ये फरक नेमका काय याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. पहिला फरक काय आहे तर इन्स्टिट्यूट लेवल सीट्स या प्री डिफाईन्ड म्हणजे प्री डिक्लेअर्ड सीट्स आहेत. म्हणजे PICT कॉलेजने सांगितलंय, उदाहरणार्थ समजा PICT कॉलेजमध्ये 240चा कॉम्प्युटरचा इंटेक आहे, तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 36 सीट ज्या आहेत कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या त्या आम्ही इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणून डिक्लेअर करत आहोत. मग याच्यासाठी ते काय करतात तर त्यांच्या वेबसाईटवरती ॲप्लिकेशन फॉर्म रिलीज करतात. आता ज्यांना कुणाला अप्लाय करायचं आहे इन्स्टिट्यूट लेवल फॉर्म्स इन्स्टिट्यूट लेवल सीटसाठी त्यांनी सिम्पली तो ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा. जेवढे फॉर्म त्या PICT कॉलेजला ॲक्सेप्ट होतील ते काय करतील, त्यांना मेरिटनुसार एक नंबर देतील जेवढे फॉर्म त्यांच्याकडे आहेत. ओके, मग त्या मेरिटनुसार ते त्यांना नंबर देतील. फॉर्ममध्येच विचारले जातं की तुम्हाला प्रेफरन्स काय आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हवं आहे, IT हवं आहे, AIDS आहे, ECE हवं आहे की ENTC हवं आहे. आणि विद्यार्थ्यांची जसे प्रेफरन्स असतील त्यानुसार त्या 36 सीट्स ज्या आहेत त्या अलॉट केल्या जातात. हे फक्त मी उदाहरण सांगतोय. म्हणजेच काय, सिम्पल प्रोसेस आहे. ते ॲप्लिकेशन फॉर्म रिलीज करणार आहेत, जेवढ्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म केलं आहे त्यांना मेरिट नंबर दिलेला आहे आणि सीट अलॉटमेंट करतात. जे टॉपचे विद्यार्थी असतील जेवढ्या सीट्स अवेलेबल आहेत त्यानुसार ती सीट अलॉटमेंट करतात. आता जर त्याच्यामध्ये तुम्हाला सीट मिळाली तर तुम्ही काय करायचं, सिम्पली त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचं आणि तिथं आपलं ॲडमिशन कन्फर्म करायचं. ही प्रोसेस असते PICT कॉलेजची. कारण मी सुद्धा PICT कॉलेजचाच विद्यार्थी आहे. ओके, सो त्यांचं इन्स्टिट्यूट लेवलची फॉर्मची डेडलाईन ते 28 ऑगस्टपर्यंत त्यांची डेडलाईन आहे. ओके, 28 ऑगस्टपर्यंत तुम्ही तो जो इन्स्टिट्यूट लेवलचा फॉर्म आहे तो भरायचा आहे. आता इन्स्टिट्यूट लेवलचा आणि स्पॉट राऊंडचा फरक एक नेमका हा आहे की इन्स्टिट्यूट लेवलमध्ये एकतर प्री डिक्लेअर्ड सीट्स होत्या. आता स्पॉट राऊंडमध्ये काय असतं तर आपल्या कॅप राऊंड 3 नंतर जी व्हॅकन्सी क्रिएट होते ना त्याच्यासाठी हे स्पॉट राऊंड कंडक्ट केले जातात. स्पॉट राऊंड थोडे अनसर्टेन असतात, म्हणजे प्युअरली मेरिट बेसिसवरती असतात, परंतु तिथं प्रेझेंट विद्यार्थी किती आहेत, तुमच्यापेक्षा किती पर्सेंटाईल जास्त असलेले विद्यार्थी तिथं प्रेझेंट आहेत, त्यांना ती मनासारखी ब्रँच हवे का, या सगळ्या अनसर्टेन गोष्टींवरती त्या इन्स्टिट्यूट स्पॉट राऊंड्स कंडक्ट होतात. आता इन्स्टिट्यूट लेवल सीट्सचा ड्रॉबॅक काय, एक तर तुम्हाला टोटल फीज पे करावी. टोटल म्हणजे तुम्हाला तिथं डोनेशन द्यावं लागणार नाहीये. आता PICT कॉलेजच्या वेबसाईटवरती त्यांनी आमच्या कॉलेजने तर क्लिअरली त्यांनी वेबसाईटवरती मेन्शन केले की कोणत्याही थर्ड पार्टी मार्फत ॲडमिशन तिथं मॅनेजमेंट कोटासाठी ट्राय करायचं नाही. आता एक महिन्यापूर्वीच त्यांनी ती ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा पब्लिश केली होती. ठीक आहे, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा डोनेशन काही करायचे नाही. आमच्या कॉलेजची जी टोटल फीज आहे, जी काही त्यांची टोटल फीज आहे ती फक्त तुम्हाला पे करावी लागणार. अराउंड 98,000च्या अराउंड फीज आहे ती फक्त पे करावी लागणार. PICT कॉलेज आहे ते आमच्या वेळी होतं, म्हणजे मी आता 4th इयर स्टुडंट आहे PICT कॉलेजचा. आमच्या वेळी ते युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड होतं. यावर्षीपासून PICT कॉलेज आहे ते ऑटोनॉमस झालेलं आहे. आता इन्स्टिट्यूट लेवल सीट्सचा जो फॉर्म रिलीज केला त्याची ॲप्लिकेशन फी 2,000 रुपये. मग फॉर्म कुणी फिल करायचा आहे,
माझं म्हणणं आहे ज्यांचं पर्सेंटाईल 96.5 प्लस आहे त्यांनीच PICT कॉलेजचा इन्स्टिट्यूट लेवलचा फॉर्म भरा. उगाच तुम्ही 2,000 रुपये त्यांच्या इन्स्टिट्यूट लेवलची फॉर्म फी आहे. एकतर मी 4 वर्ष बघतोय त्यांचा कट ऑफ आहे तो जनरली 98 पर्सेंटाईलच्या खाली येत नाही इन्स्टिट्यूट लेवल सीटचा. सो तो भरण्यात जे लो पर्सेंटाईल ज्यांचं 80-90 पर्सेंटाईल आहे त्याच्यात भरण्यात काही अर्थ नाही. ह्या तुम्ही भाग डोक्यातून काढून टाका की कमी पर्सेंटाईलवरती इन्स्टिट्यूट लेवलला पण चांगलं कॉलेज मिळतं. मिळण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे ॲटलिस्ट PICT कॉलेजमध्ये तरी. ठीक आहे, इन्स्टिट्यूट लेवलमध्ये पूर्ण तुम्हाला टोटल फीस भरावी लागते ही काळजी घ्या. स्पेशली गर्ल्स स्टुडंट जे कॅटेगरीमधून बिलॉंग करतात ज्यांची फीज आता 100% माफ झालेली आहे. सो ही होती PICT कॉलेजमध्ये जो इन्स्टिट्यूट लेवल फॉर्म स्टार्ट झाले त्याच्याबद्दल माहिती. आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. पहिली म्हणजे काय आपली कॅपराऊंड 1 नंतरची प्रोसेस काय आहे आणि दुसरी आमच्या जे PICT कॉलेजने इन्स्टिट्यूट लेवल सीट्सचे फॉर्म रिलीज केले ते फॉर्म कुणी भरायचे आहेत. ठीक आहे, जर तुम्हाला कोणत्याही नवीन टॉपिकवरती किंवा कोणतेही काही क्वेरीज वगैरे असतील ना ते प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या सगळ्या क्वेरीज येत्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये किंवा कमेंट्समध्ये नक्की त्यांना रिप्लाय देईल. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.